विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अग्रलेख हा वृत्तपत्राचा कणा म्हणला जातो आणि अग्रलेख हा समाजातली जागल्याची भूमिका निभवत असतो. गेल्या वेळी या कार्यक्रमामध्ये आपण अग्रलेखासंदर्भातली माहिती जाणून घेतली. स्वातंत्र्योत्तर अग्रलेख आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील अग्रलेख या संदर्भातली माहिती गेल्या वेळच्या कार्यक्रमामध्ये देण्यात आली होती. यावेळेला आपण अग्रलेखाच्या तांत्रिक विषयासंबंधातली माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत दैनिक देशदूतचे निवासी संपादक निशिकांत भालेराव. नमस्कार भालेराव साहेब. नमस्कार. आज आपण अग्रलेखासंदर्भातली तांत्रिक माहिती जाणून घेणार आहोत. विशेषतः अग्रलेख हा जो कणा म्हणला जात असतो वृत्तपत्राचा, तेव्हा ह्या इतक्या महत्त्वाच्या विषयावरती लेखन करत असताना किंवा अग्रलेखाचं लेखन करत असताना त्यासाठी स्वतंत्रपणे अशी काही सिद्धता करावी लागते का? अग्रलेखासाठी स्वतंत्रपणे सिद्धता निश्चितपणे करावी लागते, पण ही सिद्धता करण्यापूर्वी आपल्याला अग्रलेखाची थोडीशी तांत्रिक माहिती घेणं मला असं वाटतं गरजेचं आहे. तर ही तांत्रिक माहिती म्हणजे अग्रलेखाचं महत्त्व. अग्रलेखाचं महत्त्व विशद करत असताना अग्रलेखाचा आणि वृत्तपत्राचा मणिमंगळसूत्राचा संबंध आहे. पण अग्रलेख कोणाला लिहिता येऊ शकतात असं जरी म्हटलं गेलं तरी अग्रलेख लिहिण्यासाठी एक स्वतंत्र अशी सिद्धता करावी लागते. आणि अल्टिमेटली त्याच्या अग्रलेखाची जी जबाबदारी, जसं आपण म्हणाला का अग्रलेख कोणीही लिहू शकतो, परंतु अग्रलेखाची जबाबदारी ही त्या संपादकावरच असते. हो, रूढ अर्थाने दैनिकामधल्या प्रसिद्ध होणाऱ्या किंवा वृत्तपत्रामधल्या कोणत्याही गोष्टीची जबाबदारी ही संपादकावरती असतीच, कायदाच तसा म्हणतो. पण असं आपल्याकडे मानलं जातं आणि अशी परंपरा आहे की अग्रलेख हे संपादकांनीच लिहिले पाहिजेत आणि म्हणूनच त्याला संपादकीय असं म्हटलं जातं. आता अग्रलेख लिहित असताना सिद्धतेचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला होता. एखाद्या विषयावरती अग्रलेख लिहावा लागतो म्हणजे नेमकं संपादक काय करतात असा अनेकांना प्रश्न पडतो. पण आपण असं बघतो की आज घडणाऱ्या घटनेवर, आज घडलेल्या एखाद्या कृतीवर, आज उपस्थित झालेल्या समाजातल्या एखाद्या प्रश्नावर तातडीने मतप्रदर्शन हे अग्रलेखातून होणं गरजेचं माध्यमातून व्हायला अपेक्षित असतं. आणि हे करत असताना अग्रलेख लिहायचा म्हणजे काय काय माहिती गोळा करायची याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सर्व दैनिकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये त्या दैनिक ज्या शहरातून निघतात तेथे वाचनालय असतात, दैनिकांचे स्वतःचे वाचनालय असतात, संदर्भ ग्रंथ असतात, संदर्भ ग्रंथालय असतात, कात्रण संग्रह असतो. या सर्व गोष्टींचा उपयोग संपादकाला अग्रलेख लिहिताना करून घेता आला पाहिजे. आपण असं बघतो की आता इंटरनेटचं युग आहे. इंटरनेटवरती प्रचंड माहितीचा साठा उपलब्ध असतो आणि ही माहिती आपण घेत असताना नेमकी कोणती माहिती आपल्याला हवी आहे याचं सुद्धा ज्ञान पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला असं सांगता येईल की आपण दुष्काळावरती अग्रलेख लिहिणार असू. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशाच्या अनेक भागामध्ये दुष्काळाचं सावट पडलेलं आहे. असा दुष्काळावरती अग्रलेख लिहायचा असेल तर त्याच्यासाठी काही गृहपाठ करणं पण गरजेचं असतं, ज्याला आपण काही पारिभाषिक भाषेत होमवर्क असं म्हणतो. संपादकाला असा गृहपाठ करण्याची सवय पाहिजे. भूतकाळातील संदर्भ त्याला लक्षात आले पाहिजे. अगदी बरोबर आहे. ते संदर्भ घेत असताना दुष्काळ याच्यापूर्वी किती पडले होते, किती वेळा दुष्काळ झाला, त्यावेळेसची पर्जन्यमानाची स्थिती काय होती, त्यावेळेस धान्याचे साठे किती उपलब्ध होते, त्यावेळेस कोणतं सरकार अस्तित्वात होतं, त्यावेळेस नद्यांची परिस्थिती कशी होती, याची सर्व जंत्री ही उपलब्ध असती आणि ती हाताशी पाहिजे अग्रलेख लिहित असताना. त्याचप्रमाणे दुष्काळावरती कोणते कोणते आयोग नेमले गेले होते, त्यांनी कोणत्या सूचना केल्या होत्या, आपण ज्या प्रदेशात राहतो आणि वृत्तपत्र ज्या प्रदेशातून निघतं त्या प्रदेशातील दुष्काळाच्या विषयीची दाहकता आपल्याला अग्रलेखातून मांडायची असेल तर अशा आयोगांनी कोणत्या शिफारसी त्या आयोगातून केल्या होत्या, अहवालातून केल्या होत्या, त्यावेळेसच्या सरकारचं म्हणणं काय होतं, याचा संदर्भ जर का हाताशी असेल तर अग्रलेख हा उत्तम पद्धतीचा होतो, त्याला परिपूर्णता प्राप्त होऊ शकते. त्यामुळे अगदी बरोबर आहे. आणि अशी परिपूर्णता ही अग्रलेखाला असावी लागते आणि ती असल्याशिवाय त्याचा प्रभाव पडत. पण या संदर्भामध्ये मला अजून एक उदाहरण किंवा एक अनुभव असा सांगावा असा वाटतो भालेराव साहेब. का आपण म्हणतो का अग्रलेखासाठी जी सिद्धता अपेक्षित असते त्याला
संदर्भ ग्रंथ असावे लागतात किंवा जुनी माहिती अपेक्षित असावी लागते. एक सर्वसाधारणपणे लोकमानसामध्ये अशी समज असतो किंवा असं म्हटलं जातं का बाबा AC कॅबिनमध्ये गरगरणाऱ्या पंख्याखाली बसून संपादक हा आपला अग्रलेख लिहित असतो. परंतु या संदर्भामध्ये मी उदाहरण आपल्याला असं सांगू शकेल का लोकमतमध्ये मधुकर भावे असताना मी त्यांना बघितलेलं आहे का हा माणूस अगदी चालतं बोलतं अग्रलेख म्हणजे याला आपण म्हणूया का गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व राजकारण्यांना जवळून अनुभवता आल्या असल्यामुळे त्यांनी अतिशय सहजपणे म्हणजे DTP ऑपरेटरला समोर बसवून त्याला ताबडतोब ओरली डिक्टेट करून ते अग्रलेख देतात. म्हणजे त्याच्यासाठी हे अपेक्षित नाही का त्याच्यासाठी एका कॅबिनमध्येच बसून ते अग्रलेख लिहिले पाहिजे अशातला भाग नाही. तर आपला जर वकूफ असला तर त्या विषयावरचा अग्रलेख हा अतिशय सहजपणे लिहिता येऊ शकतो. अगदी बरं, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आपण पहिल्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळातील संपादकांची उदाहरणं घेतले होते किंवा 1970 पर्यंत अस्तित्वात असलेल्या संपादकांची शैली आपण बघत होतो, त्यावेळेस आपल्या असं लक्षात आलं होतं की या सर्व संपादकांचा वकूफ प्रचंड होता. त्यामुळे ते स्वतःच एक संदर्भ ग्रंथ बनले होते. काल परत्वे जशी परिस्थितीत फरक पडला तसा तसा संदर्भ ग्रंथाचं महत्व वाढत गेलो. आपण व्यावसायिक एकदा पद्धती स्वीकारल्यानंतर वृत्तपत्रांनी कोणत्याही विषयावर त्याला रंजकतेपासून तर दुष्काळासारख्या किंवा अर्थशास्त्रासारख्या एखाद्या किचकट प्रश्नावरती सुद्धा अग्रलेख लिहिता यायला पाहिजे आणि तो तेवढ्याच रंजक पद्धतीने लिहिला पाहिजे अशी अपेक्षा वाचकांची पण असते आणि व्यवस्थापनाची सुद्धा असते. हे करत असताना जी सिद्धता मगाशी आपण म्हणालो होतो की लोक चळवळीतून अग्रलेख लिहिला जाऊ शकतो, लोकांमध्ये मिसळण्याची सवय असलेल्या संपादकांना एक टाकी अग्रलेख लिहिता येऊ शकतो. जसं तुम्ही म्हणालात की तोंडाने अग्रलेख सांगायचा आणि तो टंक लेखकांनी लिहून घ्यायचा. आजही असे काही संपादक आहेत की जे स्वतःच्या हाताने कॉपीवरती म्हणजे कागदावरती अग्रलेख उतरून काढतात आणि एका विशिष्ट पानांची संख्या झाली की तो मुद्रित शोधक जो असतो पहिल्यांदा त्याच्याकडे तपासायला देतात, त्यातल्या ऱ्हस्व दीर्घच्या आणि व्याकरणाच्या चुका तिथे काढल्या जातात आणि मगच तो टंक मुद्रांकित तिथे केला जातो, ज्याला आपण DTP ऑपरेटिंग असं म्हणतो. ते आजकाल तसं केलं जातं. पण हे करत असताना तुमचा जो मुद्दा होता की काही संपादक हे चळवळीचे असल्यामुळे हे कोणत्याही क्षणी कोणत्याही विषयावरती लिहिलं जातं. काही संपादकांची शैली वेगळी असती, त्यामुळे त्यांना एकांतवास लागतो, त्यांना हाताशी संदर्भ ग्रंथ लागतात आणि त्याच्यानंतरच ते उत्तम पद्धतीने अग्रलेख लिहून काढतात. या संदर्भामध्ये अधिक चर्चा करत असताना आपल्याला अग्रलेखांचे विविध प्रकार असे काही सांगता येतील का? हो, अग्रलेखाचे निश्चितपणे वेगवेगळे प्रकार आता मान्य केले जातात. विशेषतः व्यावसायिक स्वरूप वृत्तपत्रांना आल्यानंतर अग्रलेखाचे प्रकार हे अभ्यासक्रमांनी रूढ केले. म्हटलं तर अग्रलेखांना प्रकार आहेत आणि म्हटलं तर अग्रलेख कालचाच अग्रलेख आजही तसाच वाटतो. पण हे जे प्रकार आहेत हे बघत असताना आपल्याला असं वाटतं का मृत्यूलेख असतात. आता मृत्यूलेख हा एक अग्रलेखाचा प्रकार मानला जातो आणि याच्यामध्ये प्रल्हाद केशव अत्रेंसारख्या झुंजार संपादकाचा तर हातखंडा होता. काही दुसरे पण असे संपादक आहेत महाराष्ट्रामध्ये की जे मृत्यूलेखामध्ये तज्ज्ञ मानले जातात. आता मृत्यूलेख ज्या व्यक्तीचं निधन झालं आहे याच्याविषयी लिहायचं असल्यामुळे त्याचं पूर्ण पूर्वपीठिका, त्याला आपण ऑब्युचरी असं म्हणतो, त्याची पार्श्वभूमी, त्यांनी केलेलं योगदान त्या त्या क्षेत्रामधलं हे हातामध्ये हवं किंवा माहिती आपल्याला असायला किंवा स्मरणामध्ये हवं. आणि हे एकदा असलं की मग तुमच्या मध्ये हवे आहेत तुमच्या शब्दांना भावनेचा स्पर्श. मृत्यूलेख हा कोरड्या भाषेमध्ये लिहिला तर तो अजिबात प्रभावी ठरणार नाही. मृत्यूलेखामध्ये कवितेच्या ओळी तुम्ही ठिकठिकाणी उद्धृत केल्या तरी तो प्रभावी ठरणार नाही. मृत्यूलेखामध्ये त्या व्यक्तीशी, मृत व्यक्तीशी संपादकाचा असलेला स्नेहबंध आणि त्यामुळे त्याला झालेला वियोग हा शब्दातून उमटणं अत्यंत गरजेचं असतं. हे जसं मृत्यूलेखाच्या बाबतीत आहे तसं कर्मणूक प्रधान अग्रलेख असे सुद्धा एक प्रकार आहे. कर्मणूक प्रधान अग्रलेख ही मधल्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की बहुतेक
पण काही वर्षांपूर्वी म्हणजे 10 वर्षांपूर्वी आपण असं बघतो की रविवारच्या अंकांमध्ये सुद्धा दैनिकांमध्ये अग्रलेख असत. बरोबर. आणि हे अग्रलेख हे करमणूक प्रधान आणि विशेषतः साहित्यिक भाषेमध्ये लिहिलेले असत. त्याला विषय म्हटला तर आहे आणि म्हटला तर नव्हता. जसं पुरवण्यांमध्ये, रविवारच्या पुरवण्यांमध्ये किंवा साप्ताहिकांमध्ये ललित लेख असतो, तशाच पद्धतीचं स्वरूप रविवारच्या अंकातल्या अग्रलेखांचं होतं. मग हेच करमणूक प्रधान अग्रलेख रविवारी द्यायच्याऐवजी काही दैनिकांनी वेगवेगळ्या दिवशी सुद्धा रूढ केले आणि त्याच्यातून करमणूक प्रधान अग्रलेख हा प्रकार रूढ झाला. तिसरा एक प्रकार असा सांगता येतो आपल्याला की परिपूर्ण माहिती असलेला अग्रलेख, ज्याला इन्फॉर्मेटिव्ह अग्रलेख असं आपण म्हणतो. या अग्रलेखाचं स्वरूप साधारणतः वाचकाला फक्त माहिती देण्याचं असतं. आपण असं मगाशी व्याख्येमध्ये पाहिलं होतं की अग्रलेखातून संपादक हे त्या विषयावरचं, घटनेवरचं मत मांडतो, त्याच्यावरती मल्लीनाथी करतो. पण इन्फॉर्मेटिव्ह किंवा माहिती प्रधान अग्रलेखामध्ये वाचकाला फक्त माहिती द्यायची आणि ही माहिती त्या संपादकाला बातमीमधून सुद्धा देता येऊ शकते. पण संपादक तसं करत नाही, कारण त्याला ती घटना महत्वाची वाटते. म्हणून तो साधारणतः संपूर्ण त्या विषयावरती माहिती देतो. जसं एखादा उपग्रह आपण जेव्हा भारत देशाने किंवा रशियाने, अमेरिकेने सोडला, तर त्याच्यावरती अग्रलेख होऊ शकतो का? तर त्याच्यावरती उत्तम माहितीपूर्ण अग्रलेख झालेले आहेत, सर्व वृत्तपत्रांनी लिहिलेले. या माहितीपूर्ण अग्रलेखामध्ये संपादकाच्या जवळचा संदर्भ ग्रंथ, त्याचा संदर्भ कक्ष हा अत्यंत परिपूर्ण असणं गरजेचं असतं. ज्याच्यात जर का संपादकाकडे संदर्भ नसतील तर तो अग्रलेख हा दुबळा ठरण्याची शक्यता असते. हे 3 महत्वाचे प्रकार जसे असतात तसे राजकीय अग्रलेख सुद्धा हा प्रकार आता बहुतांशी रूढ झालेला आहे. बहुतेक दिवशी राजकीय अग्रलेख लिहायचीच प्रथा साधारणतः असते. आज घडलेल्या राजकीय घटनेवरती उद्या संपादकाला भाष्य करावंसं वाटतं आणि ते आपल्या वाचकाला सांगावंसं वाटतं. त्यामुळे राजकीय अग्रलेख सुद्धा आता रूढ झालेले आहेत. म्हणजे आपण असं पाहिलं की राजकीय अग्रलेख, माहितीपूर्ण अग्रलेख, इन्फॉर्मेटिव्ह एडिटोरियल, त्याचप्रमाणे करमणूक प्रधान, ज्याला आपण एंटरटेनिंग एडिटोरियल्स असं म्हणतो, याचबरोबर आता अग्रलेखांचं आणि वृत्तपत्र व्यवसायाचं स्वरूप बदलल्यामुळे आता एक नवीन प्रकार सुद्धा रूढ झालेला आहे आणि तो म्हणजे ऍडव्हर्टोरियल्स. म्हणजे जाहिराती मिळाल्यामुळे वृत्तपत्राला त्यांच्यावरती जे आर्थिक बंधनं आलेले आहेत, त्या आर्थिक बंधनातून मुक्त होण्यासाठी संपादकांना त्या जाहिरातीच्या प्रॉडक्ट्स, की ज्याला उत्पादित माल असतो, त्या जाहिरात संस्थेचं गुणगान करणारा किंवा त्याची माहिती देणारा पण अग्रलेख लिहावा लागतो आणि त्याला ऍडव्हर्टोरियल्स असं साधारणतः हा एक नवीन प्रकार आता आपल्याकडे उदयाला आलेला आहे. या संदर्भात आपल्याला असं वाटतं का हे काहीसं तत्वाशी विसंगत असलं तरी शेवटी व्यवस्थापकीय व्यवसायाचा भाग म्हणून आपल्याला हे करावं लागतं, तेव्हा कुठेतरी तत्वाला मुरड घालून आपण हे करतोय असं नाही म्हणता येणार? मला असं अजिबात वाटत नाही. तत्वाला मुरड घालून काहीतरी संपादकाला तडजोड करावी लागते. शेवटी व्यवसायाचं स्वरूप बदललेलं आहे. सगळ्या मूल्य व्यवस्था बदलत चाललेली आहे. काही हितसंबंध जपण्यासाठी म्हणून प्रत्येक व्यवसायामध्ये तडजोडी कराव्या लागतात. त्याचप्रमाणेची ही एक तडजोड आपण मानली पाहिजे. आणि मूलतः जाहिरातीतून सुद्धा वाचकांचं उद्बोधन होत असतं. त्यामुळे संपादक जेव्हा ऍडव्हर्टोरियल सारखा किंवा जाहिरातीवर अवलंबून असलेला अग्रलेख लिहितात, तेव्हा त्यांना सुद्धा त्याचं स्वरूप, त्या अग्रलेखाचं, हे अपरिहार्यपणे बदलावंच लागतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा माहिती असती. त्याच्यामुळे असं काही मला स्वतःला वाटत नाही. दुसरं, आपण अग्रलेखाचे प्रकार पाहिले. हे प्रकार पाहत असताना त्याची काही नमुने आपल्याला सांगता येतील का? जसं आपण मृत्यूलेखाच्या संदर्भामध्ये उल्लेख केला का आचार्य अत्रे यांचे मृत्यूलेख हे खूप गाजलेले आहेत. अगदी म्हणजे जवाहरलाल नेहरूंवरती त्यांनी लिहिलेले अग्रलेख असो किंवा त्यांच्या वाहन चालकावर सुद्धा त्यांनी जो अग्रलेख लिहिला होता तो खूप गाजलेला होता. तेव्हा अशी अन्य काही अग्रलेखाच्या प्रकाराची उदाहरणं आपल्याला देता येतील का? हो, अशी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आपल्याला यापैकी आपण ज्यांचा उल्लेख केला त्या प्रल्हाद केशव अत्रे यांनी डॉक्टर राम मनोहर लोहियांवर जो अग्रलेख लिहिला होता
त्याचा मथळा मला अजूनही आठवतो. अरे रे लोहिया गेले, असा त्याचा मथळा होता. आणि या संपूर्ण अग्रलेखामध्ये लोहियांची माझे कसे मतभेद होते, म्हणजे प्रल्हाद केशव आत्र्यांचे कसे मतभेद होते, हे सांगत असतानाच लोहियांची समाजवादी विचारसरणी आणि लोहियांनी केलेलं तत्वचिंतन याचा अतिशय मार्मिक आणि वेळ प्रसंगी चिमटे काढणारा मजकूर आत्र्यांनी या अग्रलेखामध्ये घेतलेला होता. असाच अग्रलेख नरहर कुरुंदकर गेल्यानंतर बाबा दळवींनी औरंगाबादच्या लोकमत दैनिकामधनं लिहिलेला मला आठवतो. असाच अग्रलेख दैनिक मराठवाड्यातून आनंद भालेरावांनी S.M. जोशींचा मृत्यू झाल्यानंतर असा मृत्यू तू एवढा क्रूर कसा असा लिहिलेला आठवतो. महात्मा गांधींचा जेव्हा हत्या झाली होती महात्मा गांधींची, त्यावेळेस सुद्धा दैनिकांनी, विशेषतः टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्रांनी जो अग्रलेख लिहिला होता हा लोकमानसावरती खूप प्रभाव पाडणारा होता. अग्रलेखाच्या सिद्धतेबाबत आपण चर्चा केली, परंतु ही चर्चा करत असताना अलीकडच्या काळामध्ये हे जे सर्व बदल झालेले आहे किंवा हा जो सर्व स्वरूप बदललेला आहे, तर अग्रलेख नेमका कसा असावा आणि कसा नसावा याचं काही आपल्याला सांगता येईल? हो, निश्चितपणे सांगता येईल. आता आपण असं बघतो की अनेक विद्यापीठांमध्ये वृत्तपत्र शास्त्र हे रूढ झालेलं आहे, विषय म्हणून तिथे अनेक शिकवले जातात. त्याच्यामध्ये अग्रलेख लेखन हा सुद्धा एक स्वतंत्रपणे विषय विद्यार्थी घेतात. हा विषय घेण्याचं कारण असं आहे की एकदा व्यवसाय म्हणून वृत्तपत्रांना स्वरूप आल्यानंतर टेलर मेड अग्रलेख लिहावे लागतात. आणि हे विद्यार्थ्यांना लिहिता आले पाहिजेत, संपादकांना लिहिता आले पाहिजेत, संपादकीय मंडळामधल्या अन्य सदस्यांना लिहिता आले पाहिजेत. म्हणून टेलर मेड अग्रलेख लिहिण्यासाठीचे पण काही सूत्री, चतुर्सूत्री ज्याला आपण म्हणतो, असा फॉर्म्युला हा रूढ केलेला आहे. पण याप्रमाणे जर का आपण लेखन केलं तर अग्रलेख उत्तमच होऊ शकेल याची हमी काही देता येत नाही. शेवटी संपादकाची स्वतंत्र अशी एक शैली असते आणि ती शैली या फॉर्म्युलामध्ये किंवा चतुसूत्रीमध्ये जर का बसवता आली तर निश्चितपणे अग्रलेख हा चांगला होऊ शकतो. उदाहरणार्थ अग्रलेख कसा असावा, तर अग्रलेख हा एक टाकी लिहिलेला असला पाहिजे हे जरी आपण मान्य केलं तरी त्याच्यामध्ये नुसती माहिती असता कामा नये, त्याच्यामध्ये भाष्य असणं गरजेचं आहे. शेवटी अग्रलेख म्हणजे संपादकांनी, त्या वृत्तपत्रांनी त्या घटनेवर केलेलं भाष्य, आणि हे या भाष्यामध्ये वाचकाला रस असतो, वाचकाला आपल्याला मतं घडवायची असतात. अगदी बरोबर आहे. आणि हे मत घडवण्यासाठीच वाचक हे त्या त्या दैनिकांचे संपादक काय लिहितात याच्याविषयीचं जागरूकता बाळगून असतो. आपण असं बघतो की अग्रलेख हा लांब फारसा नसावा असं साधारणतः सगळेजण म्हणतात. आणि काळाने असं सिद्ध केलंय की पूर्वीच्या काळचे अग्रलेख पाहिले आपण स्वातंत्र्यपूर्व काळातले, तर 2-2 वृत्तपत्रांचे पानं मोठ्या आकारातले किंवा छोट्या आकारातले हे भरून जातील एवढे अग्रलेख लिहिले जातात. आत्ताच्या जगामध्ये एवढा वेळ वाचकाकडे नाही. वाचकाला 15 मिनिटांमध्ये अग्रलेख संपवून त्याच्या रोजच्या कामासाठी जायचं असतं. त्यामुळे त्या 15 मिनिटात जेवढी वाचन शक्ती आहे तेवढ्याच शब्दामध्ये अग्रलेख बसवता आला पाहिजे. आणि अलीकडे आपण असं बघतो की एकाच विषयावरती अग्रलेख लिहिण्याऐवजी बहुतेक दैनिक, बहुतेक वृत्तपत्र हे 2 किंवा 3 विषयांवरती अग्रलेख लिहितात. त्याच्यामुळे शब्द मर्यादा आणि शब्दाचं भान हे पाळणं पहिल्यांदा संपादकाला गरजेचं आहे. साधारणतः 300 शब्दांमध्ये एक अग्रलेख हल्ली लिहिला जातो आणि 900 शब्दांमध्ये 3 विषय हाताळले जातात. हे अगदी शब्दाच्या गणितासारखं जरी असलं, काही जणांना त्याच्यामध्ये कदाचित वाईट वाटू शकतं, पण संपादकासाठी म्हणून, त्याचं मत मांडण्यासाठी म्हणून दैनिकामध्ये एक विशिष्ट जागा राखून ठेवलेली असते आणि तेवढ्याच जागेमध्ये त्याला त्याची मत मांडायची असतात, त्याची मुभा असती. म्हणून हे पथ्य पाळणं गरजेचं असतं. दुसरं महत्वाचं पथ्य अग्रलेख लिहिताना असं पाळलं पाहिजे की वेळ साधणं हे महत्वाचं. म्हणजे आज घडलेल्या घटनेवरती जर का 2 महिन्यानंतर अग्रलेख प्रसिद्ध होत असेल तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही. काही काही वेळा तर असं करावं लागतं
की उद्या लोकांच्या समोर, वाचकांसमोर जी माहिती जाणार आहे त्या माहिती बरोबरच संपादकाचं भाष्य सुद्धा जाणं गरजेचं असतं. आजच्या घटनेची आजच चिकित्सा होणं गरजेचं असतं. अगदी बरोबर आहे. एखाद्या वेळेस सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतलाय आणि या महत्वपूर्ण निर्णयाचे जनसामान्यावरती काय परिणाम होणार आहेत हे संपादकाला सांगणं आवश्यक वाटतं. म्हणून संपादक हे सरळ त्या दिवशीच्या बातमी सोबतच अग्रलेख सुद्धा लिहितात. पान 1 वरनं अग्रलेख जेव्हा घेतला जातो तेव्हा साधारणतः वाचक असं लक्षात घेतात की या घटनेचं महत्व हे अनन्यसाधारण असं आहे आणि त्याच दिवसाचं ते आहे आणि ते त्याच दिवशीचं आहे, दूरगामी परिणाम करणार आहे. अलीकडे आपण असं बघतो की गेल्या 5 वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा भारतीय सरकारचा, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होतो संसदेमध्ये, त्याच दिवशी सर्व दैनिकाचे संपादक हे पहिल्या पानावरती भाष्य करणारा अग्रलेख लिहितात आणि वाचक हे मूळ अर्थसंकल्पातील तरतुदी बघण्यापेक्षा त्या दैनिकाच्या संपादकांनी कशा पद्धतीचं विश्लेषण केलं आहे हे जास्त जाणून घेतात, कारण ते त्यांना पटकन समजतं. त्याचप्रमाणे आपण असं बघतो की जेव्हा एखादं मोठं अरिष्ट होतं, जसा गुजरातमध्ये आता प्रलयंकारी भूकंप झाला, त्या दिवशी देशातल्या सर्व वृत्तपत्रांनी पहिल्या पानावरती अगदी आक्रोश करणारे असे अग्रलेख लिहिलेले होते. आणि हे अग्रलेख तर गुजराती दैनिकांचं आपण महत्व याच्यासाठी सांगितलं पाहिजे की त्यांनी 2-2 पानाचे अग्रलेख लिहून तात्काळ लोकांना त्याच्यात आव्हानही केलेलं होतं की तुम्ही मदत करण्यासाठी पुढे या. असं हे स्वरूप आहे अग्रलेखाचं. म्हणजे म्हणून पहिल्या पानावरचा अग्रलेख हा आतमधल्या पानावरती सुद्धा पुढे ओढला जातो आणि वाचक ते तेवढ्याच चांगल्या पद्धतीने वाचतात सुद्धा. हे स्वरूप बदलत आपण बदलत्या स्वरूपाच्या विषयीची चर्चा करत असताना आपल्या असं लक्षात येतं की अग्रलेख हे 3-3 विषय घेऊन जसे लिहिले जातात त्याचप्रमाणे अग्रलेखांची एक मालिका सुद्धा लिहिली जाते. उदाहरणार्थ काही विषय असे असतात की जे एका अग्रलेखामध्ये किंवा 900-1000 शब्दांमध्ये माझ्या वाचकांना समजणार नाहीत असं जेव्हा संपादकाला असं वाटतं तेव्हा तो असं मनाशी ठरवतो की या विषयाचे मी 3 भाग करणार आणि या 3 भागामध्ये पहिला भाग संपूर्ण माहिती, दुसरा भाग त्याचं विश्लेषण आणि तिसऱ्या भागामध्ये संपादकाचं स्वतःचं मत त्या घटनेच्या विषयीचं सांगणं. एखाद्या मोठ्या घटनेचं जर आपल्याला विविध अंगाने व्यवच्छेदक विश्लेषण करायचं असेल तर आपण तो एका अग्रलेखाच्या ऐवजी 2 किंवा 3 विभागांमध्ये तो अग्रलेख देऊ शकतो. अगदी बरोबर. आणि अशी महाराष्ट्रामध्ये परंपरा केसरीपासून रूढ झालेली होती आणि ती आजही सर्व छोटे आणि मोठे वृत्तपत्र पाळतात ही परंपरा. या संदर्भात मला अलीकडेच घडलेलं एक उदाहरण इथे द्यावंसं वाटतंय का आपल्याकडे भ्रष्टाचाराशी संबंधात एक प्रकरण उदयास आल्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये या संदर्भात जवळजवळ 4 ते 5 भागांमध्ये एक मालिका अग्रलेखाची देण्यात आली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या प्रकरणाचे एक विवेचन त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. ते बरोबर तुम्ही म्हणता ते, कारण आपण मगाशीच असं पाहिलं की जो विषय महत्वाचा वाटतो संपादकाला त्याच्यावरती मालिकांचे अग्रलेख म्हणजे अग्रलेखांची मालिका लिहिण्याची पद्धत रूढ झाली होती. त्याच पद्धतीचं महाराष्ट्र टाइम्सचं हे उदाहरण आहे. पण आपल्याला असंही लक्षात घेतलं पाहिजे की ज्याप्रमाणे वृत्तपत्रांचं स्वरूप बदलत गेलं, पहिल्या पानावरती सुद्धा अग्रलेख प्रकाशित होऊ लागले, त्याचप्रमाणे अग्रलेखांची मांडणी सुद्धा बदलत चालल्याचं गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्याला दिसतं. पहिल्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या असं लक्षात आलं होतं की पानभर अग्रलेख दिले जायचे. आता एका विशिष्ट जागेमध्ये आतमधल्या पानांमध्ये कधी ते पान क्रमांक 4 असेल, कधी 6 असेल तर कधी 10 असेल, या पानांवरती उभ्या कॉलम्समध्ये त्याला म्हणजे उभ्या आकारामध्ये ठराविक 2 कॉलममध्ये अग्रलेखाचा पट्टा दिला जातो असं रूढार्थाने ते. काही दैनिकांनी असाही प्रयत्न करून पाहिला की अग्रलेख हे आडवे केले. बरोबर. आणि आडवे केल्यानंतर ते पानांच्या 8 कॉलमांमधले जेव्हा विभागले गेले तेव्हा 2 कॉलमामध्ये उभ्या प्रकारामध्ये वाचायची सवय झालेल्या वाचकांना आडवे अग्रलेख पडले नाहीत, भावले नाहीत, म्हणून त्यांनी त्या संपादकांवरती टीकेचा भडीमार सुरू केला, पत्र पाठवायला सुरुवात केली आणि अक्षरशः 8 दिवसाच्या आत त्या दैनिकाला मांडणी बदलावी लागली. असं महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात. आपण असं बघतो, मगाशीच विचार केला की 3-3 विषय हाताळले जेव्हा जाऊ लागले
त्याचप्रमाणे शेवटचा अग्रलेख म्हणजे ज्याला बरोबर. टेल पीस असं म्हणतो, हो. याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियाचा हातखंडा होता. या अग्रलेखाचं स्वरूप हे अतिशय हलकं फुलकं ठेवलं जाऊ बरोबर. लागलं. त्याच्यामध्ये एखादा विनोद पेरला जाऊ लागला. बरोबर. हे प्रकार असतानाच अलीकडे आपण असं बघतो, लोकमत समाचार किंवा नवभारत सारख्या हिंदी दैनिकामध्ये अग्रलेखामध्ये एखादं ग्राफिक, एखादं रेखाचित्र किंवा छायाचित्र टाकण्याची सुद्धा कल्पना उदयास आली. बरोबर. किंवा ज्याप्रमाणे बातमीला लीड किंवा इंट्रो, की ज्या शिरोभाग असं म्हणतो आपण, तो जसा बातमीमध्ये असतो तसाच तसाच अग्रलेखात सुद्धा अग्रलेखाच्या देता. मध्ये त्या अग्रलेखामधलं वैशिष्ट्य काय आहे, त्याचं सूत्र काय आहे, हे सांगण्याची पद्धत रूढ झाली आणि त्याच्यामध्ये चौकटी उदयास आल्या. बरोबर. हे जे बदलतं स्वरूप आहे, उभं, आडवं, तिरकं, पहिल्या पानावरचे अग्रलेख, मागच्या पानावरचे अग्रलेख किंवा पानपानभर अग्रलेख. आपण नवाकाळचं उदाहरण तर सर्वांना माहिती आहे की सातत्याने पहिल्या पानावरती अग्रलेख नवाकाळमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आज तागायत असतात आणि ते तेवढ्याच लोकप्रियतेने लोकही वाचक वाचत असतात. या बदलत्या स्वरूपाचे परिणाम वाचकांवर निश्चितपणे होत असतात. बरोबर. आणि वाचक त्यांना जर का ती पद्धत आवडली नाही तर तशी व्यवस्थापनाला, संपादकांना कळवत असतात. तर एकूणच अग्रलेखासंदर्भामध्ये आपण 2 भागांमध्ये माहिती घेतलेली आहे. अग्रलेखासंदर्भातली संकल्पना किंवा अग्रलेखांसंदर्भातली महत्त्वता किंवा त्याची परिणामकारकता काय आहे हे आपण पहिल्या भागामध्ये बघितलं आणि दुसऱ्या भागामध्ये अग्रलेखासंदर्भातली तांत्रिक माहिती आपण अनुभवली. त्याचे प्रकार कोणते असतात किंवा त्याच्यासाठी सिद्धता काय करावी लागत असते. अग्रलेख हा विषय खूप मोठा आहे, तसा तो 1 किंवा 2 कार्यक्रमांमध्ये होण्यासारखा नाही. तरीसुद्धा आपण तो अभ्यास